आपण रोज जे फोटो काढतो, मेसेज पाठवतो आणि फाईल्स सेव्ह करतो, त्या एका लहानशा चिपमध्ये नक्की कशा साठवल्या जातात याचा कधी विचार केला आहे? या मागचं तंत्रज्ञान ना खूपच इंटरेस्टिंग आहे. चला तर मग आज तेच सोपं करून समजून घेऊया. हा प्रश्न खूप साधा वाटतो नाही का? पण विचार करा, आपण रोजच्या रोज इतके फोटो काढतो, ॲप्स डाउनलोड करतो, महत्त्वाच्या फाईल्स ठेवतो. या सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये नक्की जातात कुठे? हो, आपली संपूर्ण डिजिटल दुनिया या एका नखा एवढ्या लहान चिपमध्ये बंद असते. पण खरी गंमत तर पुढे आहे. ही चिप आपला डेटा आपल्या भाषेत साठवतच नाही. आपल्याला वाटतं की आपला फोटो जसा आहे तसाच्या तसाच सेव्ह होतो. पण तसं अजिबात नाहीये. ही मायक्रोचिप आपली भाषा, आपले फोटो काहीच समजत नाही. ती फक्त आणि फक्त एकच भाषा ओळखते. आणि ही आहे ती भाषा बायनरी. प्रत्येक डिजिटल गोष्ट, मग तो फोटो असो, गाणं असो किंवा साधा मेसेज, या चिपसाठी फक्त 0 आणि 1 यांची एक लांबचक रांग असते, बस. आता गंमत बघा, हे 0 आणि 1 दुसरं तिसरं काही नसून फक्त विजेचा प्रवाह आहे. म्हणजे चार्ज असेल तर त्याला 1 म्हणायचं आणि चार्ज नसेल तर 0. किती सोपं आहे हे. मग हा चार्ज आहे की नाही हे ठरवतं तरी कोण? तर इथे येतो आपल्या कथेचा नायक, ट्रान्झिस्टर. हा एक इतका लहान स्विच आहे की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. एका लहानशा चिपमध्ये असे लाखो नाही, तर करोडो अब्जावधी स्विचेस बसवलेले असतात. आणि प्रत्येक स्विच माहितीचा फक्त एक कण म्हणजे एक बिट सांभाळतो. विचार करा, हे सगळं किती सूक्ष्म पातळीवर चालत असेल. आणि याचं काम अगदी आपल्या घरातल्या लाईटच्या बटनासारखं आहे. स्विच चालू केला की 1 आणि बंद केला की 0. ह्याच चालू-बंदच्या खेळातून आपला सगळा डिजिटल डेटा तयार होतो. बरं, जेव्हा असे 8 स्विच म्हणजे 8 बिट्स एकत्र येतात तेव्हा तयार होतो एक बाईट. आणि याच बाईट्सच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समधून अक्षरं, शब्द आणि मग संपूर्ण माहिती तयार होते. जसं की इथे दाखवले आहे, ए हे अक्षर. पण थांबा, सगळे स्विच एकाच प्रकारे काम करत नाहीत. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारची मेमरी आणि वेगवेगळे स्विचेस वापरले जातात. चला पाहूया ते कसे असतात. सगळ्यात आधी भेटूया एसरॅमला. याच्या नावातच सगळं आहे. ही आहे मेमरीच्या दुनियेतील सगळ्यात वेगवान, सगळ्यात चपळ खेळाडू. SRAMमध्ये माहितीचा फक्त 1 बिट साठवण्यासाठी तब्बल 6 ट्रान्झिस्टर लागतात. ही रचना खूप गुंतागुंतीची असल्यामुळे ती प्रचंड वेगवान असते पण महागही असते. म्हणूनच तिचा वापर प्रोसेसरच्या अगदी जवळ कॅश मेमरी म्हणून होतो. पण एक मोठी अट आहे, वीज गेली की डेटा पण गेला. आता बोलूया DRAM बद्दल. आपल्या कम्प्युटर किंवा मोबाईलमधली जी रॅम असते ना, ती म्हणजे ही DRAM. ही आपल्या डिव्हाइसची मुख्य मेमरी असते. रॅमची रचना खूप साधी आहे. फक्त एक ट्रान्झिस्टर आणि एक कॅपॅसिटर. हा कॅपॅसिटर म्हणजे चार्ज साठवणार एक छोटीशी बॅटरीच समजा. पण याचा एक प्रॉब्लेम आहे. याचा चार्ज सतत लीक होत असतो. त्यामुळे याला सेकंदात हजारो वेळा रिफ्रेश करावं लागतं. म्हणजे बघा, इथे सगळा खेळ त्या कॅपॅसिटरचा आहे. तो चार्ज झाला की 1 आणि चार्ज नसेल तर 0. पण तो चार्ज टिकून राहावा म्हणून त्याला सतत चार्जिंगला लावावं लागतं. आणि याच प्रक्रियेला रिफ्रेशिंग म्हणतात. आणि आता येतो तिसरा प्रकार, जो आपल्या सगळ्यांच्या रोजच्या वापरातला आहे, फ्लॅश मेमरी. आपले पेन ड्राईव्ह, SSD आणि मोबाईलचं स्टोरेज हे सगळं याच तंत्रज्ञानावर चालतं. याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे फ्लोटिंग गेट ट्रान्झिस्टर. याची रचनाच अशी आहे की वीज पुरवठा बंद झाला तरी हा डेटा विसरत नाही. म्हणूनच आपला डेटा कायमस्वरूपी सुरक्षित राहतो. हे खूपच रंजक आहे नाही का? इथे इलेक्ट्रॉन्सना एका विशेष दरवाजाच्या मागे म्हणजे फ्लोटिंग गेटमध्ये अक्षरशः कैद केलं जातं. जर इलेक्ट्रॉन्स त्या खोलीत कैद असतील तर त्याचा अर्थ 1 आणि ती खोली रिकामी असेल तर 0 आणि वीज नसतानाही ते तिथेच अडकून राहतात. बरं, पण या एवढ्या अब्जावधी बिट्समधून हवा तोच डेटा कम्प्युटरला सापडतो तरी कसा? यामागे खूप शिस्तबद्ध प्रणाली काम करते. प्रत्येक बिटला एक विशिष्ट पत्ता म्हणजे ॲड्रेस दिलेला असतो. अगदी आपल्या घराच्या पत्त्यासारखाच. CPUला जेव्हा डेटा हवा असतो तेव्हा तो त्या पत्त्यावर जातो आणि तिथला चार्ज तपासतो किंवा मग तिथे नवीन चार्ज साठवतो. तर ह्या सगळ्याचा सार एकाच शब्दात सांगायचा तर तो आहे चार्ज. आता हे तिन्ही मेमरीचे प्रकार एकमेकांपेक्षा कसे वेगळे आहेत ते एका नजरेत पाहूया.
हा तक्ता बघा, सगळं चित्र स्पष्ट होत आहे. SRAM म्हणजे सगळ्यात वेगवान, पण महाग आणि जास्त वीज वापरणारी. DRAM म्हणजे वेग आणि किमतीचा एक चांगला ताळमेळ. आणि फ्लॅश मेमरी, वेग कमी असला तरी वीज नसताना डेटा सांभाळण्यात तिचं कोणी हात धरू शकत नाही. प्रत्येक मेमरीची तिची स्वतःची खास जागा आणि महत्त्व आहे. थोडक्यात सांगायचं तर संपूर्ण डिजिटल जग या 4 सोप्या नियमांवर चालतं. एक स्विच, चार्ज साठवण्यासाठी एक जागा आणि चार्ज असण्या न असण्यावर ठरलेले 1 आणि 0. आणि याच कारणामुळे आपण नेहमी म्हणतो की कम्प्युटर फक्त 0 आणि 1 ची भाषा समजतो, कारण त्याच्या मुळाशी फक्त विजेचा प्रवाह चालू आहे की बंद एवढंच एक सत्य आहे. किती आश्चर्यकारक आहे, नाही का?